आज आहे आमचा मैसूरचा डे 2 आणि आज आम्ही आलो आहे झू मध्ये आमच्या प्रिय प्राण्यांना, आमच्या फॅमिलीला, आमच्या पूर्वजांना भेटायला. ही आहे गेंदा पूर्वजांना भेटायला. हे आहे गोरिल्ला आणि हे मंद बदक. तिकडचे पक्षी मला खूप आवडले. बदकपण बघितले. पाणी प्यायचंय नुसतं हिला. झुमो झुमो नाव. हे आहे बदक आणि आम्ही आहे मंद बदक. ए ढुंगण नको दाखवू. तर आम्ही पोचलो काल मैसूरला सकाळी 9 वाजता आणि आमचं हॉटेल होतं जंक्शन पासून 9 मिनिटावर. आम्ही गेलो हॉटेलला 9:30 वाजलेले आणि तो बोलला की आम्हाला 12चा चेक इन. लाईक भाई एवढे करू काय, म्हटलं चल नाश्ताच करून घेऊ एवढ्या वेळ. आम्ही गेलो नाश्ता करायला. हार्डली 1 आवर लागला आम्हाला आणि तासच झाला. आम्ही 11 वाजेपर्यंत तिथे त्याच्या रिसेप्शनला येड्यासारखे बसलेलो. येड्यासारखे की तुम्ही दुसऱ्यांना रूम देताय, तुम्ही आम्हाला रूम नाही देते. शेवटी ही गेली त्यांच्याकडे बोलायला की आम्हाला 11ला चेक इन करून द्या, आम्ही आमचं चेकआउट करून टाकू, आम्ही जास्त वेळ नाही घेणार. तर ते ॲग्री केले. त्यांनी आमचा फोटो घेतला झोपेतला आणि आम्ही चेक इन केलं आणि आम्हाला रेडी होत 1:30 वाजला आणि आम्हाला जायचं होतं मैसूर पॅलेसला. आम्ही गेलो तिथे, आम्ही फोटोज काढले, खूप टाइमपास केला आणि आम्हाला मैसूर पॅलेसला किती 5 वाजले. किती पण वाजले. आम्हाला आलेली जिवार, आम्हाला लागलेली भूक. आम्ही सगळं स्किप करून इज्जतमध्ये हॉटेलमध्ये आलो आणि जे झोपलोय. आम्हाला ऍक्च्युली मैसूर पॅलेसला ते लाईटचा हे बघायचं होतं रात्रीचा शो. आमची इच्छाच राहिली नाही तो शो बघायचा. आम्ही डायरेक्ट ओला ऑटो बुक केले, डायरेक्ट हॉटेल झोपलोय. आणि तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आमची झोप का नाही झाली आहे, तर त्या स्लीपर ट्रेनमुळे नाही झाली आमची झोप. ही झोपलेली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे. मीन्स जबरदस्ती झोपवलेली. भाई उठली की झोप, उठली की झोप, उठली की झोप. ऑब्व्हियसली झोप तर होणारच. फायनली श्रुती बोलली. हा बाई बोलली. ठीक आहे बोलली. आता आम्ही फिरतोय झू. आम्ही मैसूर पॅलेसला जाण्याच्या आधी जो चर्च आहे, आमचा रूम चर्चच्या अपोजिटच आहे. आमच्या रूमच्या इथून चर्च दिसतो. आम्ही एक क्लिप टाकू त्याची. तर आम्ही ते चर्चही केलं. तर आमचा फर्स्ट डे त्या 2 प्लेसमध्ये गेला.
आज आम्ही करणारे आणि वृंदावन गार्डनला जाणारे आणि संध्याकाळी तिथे शो आहे, लाइटिंग शो, आम्ही तो बघू. सो लेट्स सी. बाय बाय बाय. मी पण गेंडा दिसत मला. गेंडा 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 ही बघा गेंडा. मागे गेंडा आहे तिकडे. गरीला बघायचं. गरीला गरीला हे गरीला आणि मंद बदक. आम्ही मंद बदक. झेब्रा कुत्रा नाही चुक 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 करते. तो पण येतं बघ कसं गांडूलवर. एक पागल प्राणी दुसऱ्या प्राणीला बोलवत आहे. ते पण कलर डिफरन्स बघ ना. त्या दोघांचा कलर खूप डार्क झालेला आहे आणि हे दोघं खूप लाईट कलर आहे. कळलं का? आता उचलला पाहिजे ब्लॉक टाइम. आता आम्ही आलो आहे वृंदावन गार्डनला, जे आम्हाला जवळजवळ 25 किलोमीटर ऑटोने ट्रॅव्हल करून यायला लागलं आहे. जे आम्हाला वाटत नव्हतं एवढं लांब आहे, पण वरती इकडे सनसेट पण बघायला भेटेल आम्हाला आणि गार्डन खूप सुंदर आहे. इथे 7 to 7:20 असतो म्युझिकल शो. आम्ही त्यासाठी खास आलेलो आहे. सी कसा असेल. स्टे ट्यून. आम्ही आलोय आता वॉटर शो बघायला. म्युझिकल वॉटर शो खूप सुंदर होणार आहे असं वाटतं, पण अजून 15 मिनिटात चालू व्हायला. आम्ही छोट्या छोट्या क्लिप्स टाकू त्याच्या. फक्त एवढं आहे की तो कन्नडामध्ये असणार आहे. हां, आम्हाला भाषा तर नाही कळणार त्यांची, पण पाणी तर बघूच शकतो रंगीबिरंगी. ऍक्च्युली काय आलं, आम्ही त्या गार्डनमध्ये होतो जो कुठे आहे आणि आम्ही त्या वृंदावन गार्डन की शो इथेच होणार आहे का. ते मला हा इथेच होणार आहे. आधी येताना मी बोर्ड बघितलेला की मध्ये लेक येतं का या साईडला शो असणार आहे असा. आम्ही तिकडे ते लाईट्स होते तिकडे होतो. आता दिसतंय की नाही माहिती. सो आम्ही पुढे येऊन त्यांच्यावर ट्रस्ट न दाखवता दुसऱ्या जो लोकल सेलर होता त्याला विचारलं. मग तो बोला की इकडे तिकडे झालं.